कायम रागाने पाहत हा हे विलापूर्वीच. बसा. तर नमस्कार मंडळी, आजचा विलॉग पल्लवी चालू करणार आहे. दरवेळेस विलाग चालू करायच्या आधी तू कर मी कर तू कर मी कर असं करता करताच विलाग केव्हा सुरू होतं कळतच नाही. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही बनवणार आहोत, आम्ही आहोत गावालाच अजून संगमनेरला. संगमनेरलाच. तर जरा माझं खूप एक्झॉस्टिंग होत आहे. आम्ही एक्झॉस्टिंग शेड्यूल आहे तिचं जरा, कारण कॅमेरात सांगता नाही येणार खरं, बट ठीक आहे. ज्या लेवलने ती एक्झामचा अभ्यास करतीये मला एकदम माझी ओव्हरवेल्मिंग एक्झाम झालंय. चालू आहे, खूप सिरियसली देते मी एक्झाम, पण आम्हीला माझं काही श्रेयच नाही वाटत आहे. तुझ्या मैत्रिणी पण बघतात त्यातले, त्यांच्याशी ना खोटं बोलू. ठीक आहे. तर काय बनवणार आपण आज? आज आहे आज असं ना, मल्टिपल शेड्यूल्ड आहे. काय काय आज आज उद्या ॲक्च्युली नीलचा बड्डे आणि आता आमची त्याला मेन म्हणजे शॉपिंग कालच होणार होती, पण पावसाने आमच्या दरवेळेस पाऊस आमच्या शॉपिंगला अडथळा आणतं, त्याच्यामुळे आमची शॉपिंग जरा बाकी आहे. आम्ही निघालो होतो म्हणजे सगळं तयार होऊन, पण झालं नाही. शॉपिंग म्हणजे अशी काही स्पेशल नाही आहे. 2-3 गोष्टी आहेत हां. आजच्या व्लॉगमध्ये. पहिलं तर आज एक रेसिपी आहे जी मम्मी आणि ही बनवणार आहे. मी ओनली DOP कॅमेरा पकडून असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नीलला काइंड ऑफ सरप्राईज करायचं आहे, बरोबर? पण त्याला काही सरप्राईज वगैरे कळत नाही अजून, पण करायचं आहे, आमची इच्छा आहे म्हणून. नीलनी काय घेतलं. घे त्याच्याकडून जा. एक आंधळ तू एक कोशिंबीर. असं आहे हा, वस्तूच्या कोणाला काही कदर नाही. नील अरे तर असं आहे, मला तर काही इच्छा नाही बाबा बड्डे बिड्डीची. वैतागलोय मी पाऱ्या पोराला. काय नाही हो, सेकंडच बर्थडे. सेकंडच आहे तर एवढंही. पण असा प्लॅन आहे आजचा. आणि आता तर काय बनवणार आपण? दाबेली बनवणार दाबेली आहे आता. बनवणार सगळं प्रिपरेशन झाले, आता फक्त मला दाबेली खाऊ घालणार आहे. ते सारखंच आम्ही ना सगळं करून ठेवतो, मग दाबेलीत भरून मग दाखवू. आणि म्हटलं काय असतं रेसिपी वगैरे काय नाही दाखवणारे प्लॅनिंग गाईज. प्लॉटिंगचं तर सगळं. गाईज तुम्हाला शिवाय काय होतं का? तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही रेसिपी. आणि मेन म्हणजे आज शॉपिंग अशी काही नाही, आम्हाला नीलचा केक ह्यांचं चाललं केकची ऑर्डर द्यायची आहे अजून. थीम केक ह्यांचं चाललंय. माझं थीम केक नको आहे, नॉर्मल आपला. तिला नॉर्मल आपला ते नाही का बेकरीत मिळतो तसं नाही जरा चांगला. मी पण केक बनवते, मला आयडिया आहे. पेड प्रमोशन होत आहे नाही. ऑर्डर बेटर देऊ नका केकच्या. आणि बाकी काय नाही, असं नीलला 9-10 सरप्राईज द्यायचे. 9-10 2च वर्षाचे आहेत, 2च सरप्राईज आहे त्याच्यासाठी, जास्त काही नाही. ठीक गिफ्ट आहे. वगैरे घ्यायचे आणि हेच सजवायचं वगैरे जे डेकोरेशनचं आहे थोडंफार घ्यायचं. तसं आम्ही डेकोरेशनचं दिलं आहे करायला, पण जस्ट आम्हाला हाऊस आणि खास दोन्ही आहे, सो आम्ही रात्री बसणार आहे. काय शब्द यूज करता गाईज, काय म्हणते? खाजव आहे असं मला म्हणायचं होतं. तर असं आहे आणि ते आम्ही करणार आहे. तर पल्लवी इन्ग्रेडियंट दाखवणार आहेस का तू? हो मग काय काय आहे हे? फर्स्ट काय हातात? थांबा जरा. पहिले लावून पहिले लावून घेणार आहे का? ओके गाईज, फक्त तुमच्यासाठी गाईज. तर गाईज, मी आज कच्ची दाबेली बनवणार आहे. त्यासाठी मी पुण्याला असताना जो सुहानाचा कच्ची दाबेली मसाला वापरते, तोच आम्ही आणलेला आहे माझ्यासाठी. आणि मी चटणी पण कधी कधी घरी बनवते, पण लयच हे असलं तर मी विकत आणते. तर प्रवीणची सुहानाचीच आणलेली आहे खजूर इमली चटणी, ती एक आणलेली आहे. आणि हा जो असतो तो हा जास्त फक्त इमली सॉस असतो, म्हणजे हा थोडासा आंबटसर लागतो, ही थोडीशी गोडसर लागते. तुम्ही ज्याला जशी पाहिजे तशी यूज करू शकता. ही 0 नंबरची बारीक शेव आहे. आणि नायलॉन शेव पण म्हणतात त्याला. तर आणि हे तळलेले शेंगदाणे आहेत. आणि हा कांदा फाईनली चॉप्ड ऑनियन. जे माझे तिकडे जे चॉपर आहेत तेच आमच्या मम्मींकडे पण आहे, त्यांनीच कट केलेला आहे. त्याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. त्याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला देतो. आणि हे जे आहे हे डाळिंब आहे. मी वरतून खूप लाल लाल बघून आणलेलं होतं, पण त्या आतमध्ये सगळं सफेदच निघलेलं. आणि ॲग्रीची स्टुडंट आहे, पण तिला आतला लाल डाळिंब ओळखता आलेला नाहीये. हे काय मी आत घुसून पाहिजे. आता हा तुम्ही मेन्शन हे काय आहे, तर हा आमच्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या मम्मींना इतकं बाहेरचं आवडत नाही, मग त्यांना फक्त आम्ही म्हणले
मम्मी आपल्याला दाबेली करायची आहे, तर मम्मींनी डायरेक्ट मसाला रेडी करून ठेवलेला आहे तो माझ्यासाठी. तर त्यात काय काय आहे? तर त्यात बडीशोप घातलेली, जिरे, आपली लवंगे, मिरे आणि दालचिनी. त्याचा स्मेल खूप छान येतोय. मम्मींनी घरी रेडी केलेला हा मसाला आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण दाबेली बनवूयात. आता कोणाची वाट बघते तू? आता आई कढई तापली ना, नाही ग गॅसच नाही पेटवला. बघा बघा काहीच डोळ्यांनी बघा. मला वेंदळी म्हणते ही. मला नो गॅस चालू, कढई तापलीची. आणि एका नवीन प्लेअरची एंट्री झालेली आहे दाबेली बनवण्यासाठी. आणि ऐका गाईज, हे आमच्या मम्मींनी जे मॅश केलेले पोटॅटो मॅश. तर ते खूपच जास्त उकडावं लागतात, मग ते असे बारीक होतात मॅश करून. तुम्ही आज बोटावर बघ, परत करून दाखवते बोटावर. खूपच जास्त हे केलेलं आहे, डायरेक्ट पीठ होतं त्यांचा, इतके उकडावं लागतात आपल्याला. आता काय करायचं, कढईत तू 2 मिनिट साईडला होत्या, प्लेअरला इकडे घेऊ दे मला. प्लेअर इकडे का? या मसाल्यात काय काय टाकले? तर आज मी हा दाबेलीचा मसाला घरीच तयार केलेला आहे. मला काय वाटलं की यांना पूर्ण तयार पाहिजे, पण त्याच्यामुळे मी अगोदरच तयार करून ठेवला सगळा. तर त्यात काय टाकले हे सांगते मी. तर याच्यामध्ये मी प्रथम मिरे टाकले, दालचिनी टाकली थोडीशी, आणि धणे घेतले भाजायला, आणि बडीशेप घेतली. ह्या सगळ्या गोष्टी भाजून आणि मस्त मिक्सरमधून ड्राय करून घेतला, आणि अशा पद्धतीनं हा तयार झाला आहे. तर घरच्या मसाल्याचा स्वाद वेगळाच असतो, स्वादही खूप सुंदर आहे आणि चवही खूप सुंदर येणार आहे. तर मी हा त्यांना तयार करून ठेवला होता. मला माहीत नव्हतं की तुम्हाला दाखवायचा होता, पण मी तो तयार करून ठेवला. ठीक आहे, मग त्याचीच करू आपण आता. तर चालेल, आपण याची पण टेस्ट घेऊ. अशा प्रकारे गॅस चालू झालाय. कढई बघा कोणती, आमच्या मम्मी. आपण ही पितळाची कढई वापरतोय, कारण पितळाची कढई शरीरासाठी पण खूप छान असते, म्हणून पितळाच्या कढईत कोणतीही वस्तू खूपच टेस्ट लागते, तू पण चविष्ट लागते. मी सगळंच बंद केलंय, स्टील पण एवढं वापरत नाही, एवढं पितळाची वस्तू छान असते. तर आता पल्लवी थोडा मसाला भाजून घेते तेलामध्ये. मसाला भाजायचा. हा मसाला भाजून घ्यायचा आहे थोडा, आणि सगळंच टाकू का मम्मी? थोडंसं तेल गरम होते. अशा प्रकारे हा मसाला भाजला जातोय. भाजायचा अजून भाजायचा आहे. बघा मम्मी. म्हणजे तळला जातोय. हां, बस 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 बस. जसं तिखट हे नको की आमचा नील पण खाईल. आणि आमचे छोटे सरकार खाली करताय. नील हाय कर. हाय कर गाईजला, हाय कर, हाय कर, हाय कर बा. त्याचा मूड नाही आज. मम्मी ही दाबेली तू कधी बनवली होती का? नाही, हे प्रथमच बनवतोय आम्ही. नेहमी घरी कधीच बनवत नाही, पहिल्यांदाच बनवतोय. पहिल्यांदा बनवता तुम्ही? हो, मी पहिल्यांदाच बनवते. कांदा टाकते, बनवलेले ना. कांदा टाकते. कांदा काय टाकायचा? कांदा नाही टाकायचा, नंतर कच्चा कांदा टाक. आमचूर पावडर टाकूयात ना जरा, मग तो थोडीशी टाकू. हा, हे काय आमचूर पावडर, घरचा मसाला केला ना, मग आमचूर पावडर नव्हती ना त्याच्यात, मग ह्या मसाल्यात असती डायरेक्ट. ओके. थोडीशी टाक, कारण चिंचेचं आपण काय केलं मम्मी? हे मी पुदिना आणि चिंच पूर्णचा व्यवस्थित त्याची चटणी रेडी तयार करून ठेवलेली, ती त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची. जळण ना म्हणून गॅस. काय टाकते पल्लवी आता? तिखट टाक. लाल तिखट टाकते, थोडंसंच टाकलंय मी. जिरं पावडर आणली सर्व यात टाकलेलं आहे, काही टाकायचं नाही आपल्याला. आता फक्त हा याची चमच्याने 1-2, हां, अजून एक टाक, अजून अर्धा टाक, बस. का आता हे उकडलेल्या बटाट्याचा पूर्ण पीस, उकडलेला बटाटा टाकते पूर्ण याच्यात. सगळा टाकलाय? हो, सगळं टाक. सगळंच आपल्याला चटणी करूनच लावायचं आहे ना तो. अजून 1 चमचा टाक, बटाटा जास्त आहे. अजून थोडीशी चटणी टाकली. हॅलो. अशी बघा गाढी आहे, अशी चटणी होती, पातळ नाही होत. आणि जर काहींना असं पारे हे असं दिसलेलं नको आहे ना, मग त्यासाठी थोडंसं कप भरला, अर्धा कप थोडंसं पाणी टाकलं ना, पूर्ण असं हे गाढ होऊन जातं, म्हणजे असं लिक्विड टाईप होतं. आणि मग ते घट्ट करायचं, मग ते पसरवायला आपल्याला तकलीफ नाही देत त्या पावांवरती. मी माझ्या आईची रेसिपी आहे,
काय 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 तुला वाटतंय मम्मी, कशी होईल? छान होईल वाटतंय तुला? छानच होईल. आता आपण जी चटणी बनवली कारण ना, मी तो बटाटा खाऊन बघितला, थोडा आंबट लागतो. नाही काय झालं, आपण जी चटणी शिजवली ना त्याच्यामध्ये एक 6 चमचे पाणी पण टाकतात शिजवायला. मग ती शिजवल्यानंतर हा बटाटा त्याच्यामध्ये टाकतात. तरी पण आता थोडंसं पाणी टाकून जरी केलं तरी त्याची टेस्ट छान येईल. ओके, असं. वेट करूयात. हा, काय होतं बघूया. थोडंसं त्यात पल्लवीने आता ते थोडं पाणी थोडंसं पाणी टाक. हा पाणी टाकून शिजवतात. ती पातळ झाली तरी चालते, असं काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे गरम आहे ना पाणी, थंड आहे. थोडंसं टाका, अजून थोडंसं. आणि कर फुल गॅसवर त्याला हे दे. एकदम घट्टही नको आहे, थोडे पातळ असलं तरी चालतं. अशा प्रकारे ही आपली दाबेलीसाठी चटणी तयार आहे. आता काय करायचं माहिती का, गॅस बंद करायचा आणि हे असं सपाट पसरून घ्यायचं, म्हणजे डेकोरेशनसाठी बरं का. काहींना जर पाहिजे असेल काही तर. ताटात घेतात काढून. हा, हळूहळू चटका बसायचा. हॅलो. छोटा भाई पण आमचा बघतोय किती सुंदर आई बनवते त्याची. हे बघा असं मी पसरून घेतलेलं आहे. पातळ करे. आता मी याच्यावरती काय करणार आहे, पल्लवी याच्यावर डाळिंब आणि शेंगदाणे छानपैकी मी थोडेच टाकते कारण मला यात फक्त थोडं डेकोरेशन करायचंय. बाकी शेंगदाणे मी पावावरती टाकणार आहे. असं टाकल्यानंतर फक्त थोडं असं जेव्हा पावात टाकू तेव्हा पण असंच करून घ्यायचं, म्हणजे ते असे वरच्या वर राहतील डाळिंब नाही. पण टाक थोडं. मग ती लाल व्हायला काय कलर टाकता का? आता हे लाल तिखट आहे, असं काश्मीरी लाल पावडर असते आणि त्यात तो मसाला असतो मिक्स, आणि मग त्याने तो कलर येतो. तर आम्ही ॲक्च्युली ते लाल तिखट टाकलेलं नाहीये हे आपलं. बघा हे टाकलं. आता आम्ही शेव सर्व करतोय दाबेलीच्या चटणीवर. थोडीच टाकूया आता मम्मी, मग बाकीचे पावावरती टाक. मी जराच भुरभुरली फक्त शेव याच्यावरती, मी भुरभुरली. बस 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 खूप झाली. आता हे झाले चटणी तयार. आता बघू शकतात. आता आपण काय करणार आहे, पाव करणार. मी आता सगळे पाव तयार करून घेते आणि मग फ्राय करतात दाखवते. सांगितलं होतं का? हा, बटर नाही वापरीत मम्मी मी, म्हणून त्यांनी आणलेलं नसून. काय वापरायचं पल्लवी बटरच्या ऐवजी? गावठी तूप, गावठी तूप वापरायचं. बरं बरं. काय करते आता? आता हे बघा, मी सगळे जे पाव होते ते मधनं असे कापून घेतलेले. कारण मी सुरीनेच कापले, ते हाताने कापाय गेले थोडंसं हे होतं. आणि जी तुम्हाला म्हटले डेट इमली म्हणजे खजूर इमलीची चटणी आहे, जी थोडीशी गोडसर लागते, ज्याला पूर्ण आंबट पाहिजे त्याने ते इमलीचीच वापरायची, ही वाली. पण मला ही थोडंसं खजूर आणि इमली असते. हो, आणि गूळ पण टाकलेलं असतं, तर मी ती पहिल्यांदा लावून घेते. आणि हो, मी ती पुदिनायुक्त ती हरी चटणी असते बघा, आपण याला यात करतो, कशाला सँडविचला करतो, ती तुम्ही ती वरच्या साईडने लावायची आणि ही जी इमलीची खजूर इमलीची चटणी ती खालच्या साईडला लावायची. हिरवी चटणी लावायची तर लावायची, नाहीतर नाही लावली तरी चालते. Optional आहे ते. हो, ज्याच्या त्याच्या आवडीवरती. एक आमचा माणूस तिकडं मोबाईल मध्ये आता काय बघतोय काय नाही, माझे आज दोन्ही नातवंड सिटी प्राईड स्कूलला पहिलाच दिवस होता ना, मग मला तो फोटो टाकलाय. तर मी त्यांचं पाहत होते, ते कसे शाळेमध्ये रमलेत आणि त्यांचाच व्हिडिओ मी पाहत होते, बाकी काही नाही. या मग इकडे आता आले. हां, हे बघा इकडे ही चटणी लावली आणि मी अशी चमच्याने याच्यावरती पसरून घेते. आता मी वरच्या साईडने पण लावणार आहे, पण थोडीशीच लावणार आहे. का तर मी ती हिरवी चटणी नाही लावते म्हणून अशी हिरवी हे लावलं. तर याच्यावरती हे जे तयार केलेलं आहे मिश्रण, हे असं याच्यावरती मी भरून घेते, दाबून भरते. कारण आपण थोडासा पाव प्रेस करतो खातानी वगैरे, ते सगळं बाहेर नको यायला, म्हणून मी आतल्या आतच पावाच्या तिथं दाबून घेते. याच्यावरती मी नुसते तळलेले, आमच्या मम्मीने शेंगदाणे हे वापरते. तुम्ही याच्यावरती तो पेरी पेरी मसाला असतो ना, तो पण वापरू शकता. दाबून दे सगळीकडे. आणि डाळिंब टाक. आता हे डाळिंब आमच्या घरचं नाहीये, घरच्या असून आम्हाला विकत आणावं म्हणजे लागेल. थोड्या दिवसात आता डाळिंब. डाळिंब किती रुपयाला आणलं? 250 रुपये किलो. म्हणजे मोजून 2 डाळिंब आणली ती. मी जास्त वापरते कारण माझ्याकडं आहे अवेलेबल. नसेल तुमच्याकडे एवढं अवेलेबल तर थोडं थोड्या प्रमाणात वापरलं तरी चालतं. तर ही जी शेव आहे मी ती थोडी आतमध्ये टाकायची आणि नंतर सर्व करताना वरती टाकू शकता तुम्ही, म्हणजे टाकावीच, चांगलं वाटतं ते. कारण थोडी शेव खाऊन बघूयात. हां, टेस्ट करून बघा चांगली का नाही. नाही शेव चांगली नाही लागत नुसती. हो का, ही पाणीपुरीत आणि ह्याच्यात दाबेलीत छान लागते. आता हे बघा
झालेलं आहे माझं हे प्रिपरेशन. आता मी हे याच्यावरती केलं. आता काय करायचं, हे फक्त तव्यावरती मी वापरते गावठी तूप, तुम्ही बटर वापरू शकता. ठीक आहे, म्हणजे तू आता सगळे तयार करून घेणार आहे. सगळे तयार करून घेते आणि मग ते भाजताना दाखवते. दुसरा प्लेअर तयार करतोय. कुठं ठेवलं? किती गॅरंटी वाटते पल्लवी तुला त्या कोणती आपण खात होती? आदर्शची आदर्श दादाची दाबेली. आदर्श दाबेली अशी किती % गॅरंटी वाटते? ती तर एकदम एकच नंबर आहे. आणि मी तिथं गेले ना, मी म्हणजे पुण्यावरून आमच्या वहिनी आल्या, दादा आले. दादांना नाही एवढी हे होत, पण आमच्या वहिनींना खूप आवडते ती आणि मला तर खूपच आवडते. मी लग्नाच्या आधीपासून तिथे जाते आणि आत्ता पण जाणार आहे. मी जरी घरी केली ना तरी मी तिथे जाणार आहे. गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल. तर पल्लवीचे फॉलोअर्स किती झालेत बघा. आम्ही तुमच्याकडे मॉडेल चांगले, मॉडेल पण तुम्हाला व्हॅल्यू नाही मॉडेल. तुला काय म्हणायचं, तुला बघून फॉलो केलं लोकांनी? मग काय तुम्हाला बघून केलं का? काय बाळा? तर आहे. हां हां. काय आणलं तू आता? कशाला आणली पेट? बघू ती पेट दे मला, चल. ती पेट दे मला, चल. आपल्याकडे पाव कमी झाले आणि मसाला भरपूर झालाय. काय सांगते, पाव कमी पडतो? तर काय, फिरत लागतील मला. संपलेत पाव. अगदी छोटे छोटे पाव असल्यामुळं त्याला चटणी पण तेवढीच बसते. पावाचं जर मोठं साईज असते तर बरीच काही चटणी बसली असते आणि एकदाच 2 दाबेलीमध्ये खूप छान पोट भरलं असतं. पण माझ्या मुलांनी काय केले, खूप छोटे छोटे पाव. कंजूसपणा केला मम्मी. विचारायला पाहिजे होतं तिथं कोणते पाव पाहिजे तुम्हाला. पण इथं एकच, सगळ्यांना एकच प्रकारचे पाव भेटतात, त्याच्यामुळं त्याची चूक नाही म्हणायचं. अहो मम्मी काल साईड घेत्या, कंजूसपणा करताय तुमचा मुलगा. पल्लवीला म्हटलं मी, पल्लवी दाबेली सामान आहे का, ऊन झाले, जाऊ द्या नाही करायची. मम्मीला म्हटलं किती पाव? मी अर्धा डझन. माझ्या हिशोबात तरी 6 पाव असतात. हो, मला काय वाटलं का आपल्याला फक्त रेसिपी दाखवायची आणि एवढं मटेरियल आपण जास्त बनवणार की कमी, हे मी काय अंदाजच करणार. संध्याकाळी चालेल. सुंदर आदर्श दाबेलीला तुम्ही जर टक्कर देताय, चालेल बेटा, नक्कीच. तुमच्यासाठी गाडाच टाकून देतो बाहेर मी दोघींसाठी. तरी पण आज घरची दाबेली असल्यामुळं तिच्यात मटेरियल वगैरे पण भरपूर आहे. तसं बाहेरच्या दाबेली मम्मी तुम्ही शेव टाकली का? टाकली. माझ्याकडे शेव तू साईडला घेतली का तिकडे? इथे काढा येतात, धरा. असं तर कोऑर्डिनेशन आहे यांचं. काय करते? मोठं घर पाहिजे तुला. हो ना, हो. मम्मीला विचारा. थकले एवढ्या घराला, एवढी थकले, मलाच माहिती नाही किती थकले. तर सगळ्या दाबेली रेडी झाल्यात. तर आपण तव्यावर कधी उडी मारणार आहे? लगेचच मारू. 1-2 मिनिटात. माणसाने ह्यांनी कडेनी पण लावताय, पण मी हे आत्ता का नाही लावलं. तळायच्या वेळेस ते म्हणजे भाजायच्या वेळेस लावणार. मी असं करायचं एकदा. असं दाखव ना, भाजलं पण दाखवते नाही, भाजवायच्या आधी झाले ना. तू करशील, तू करणार आहे का? बाजूला हो ना. तिसरा गडी पण मध्ये आलेला आहे अशा प्रकारे. ठेवून दे आता. तू करणार आहे का? मग कर जा. ओरडती ना तुला? कशी ओरडती मम्मा? अशी करती म्हणा. असं नाही करायचं, सांग तिला. असं करायचं नाही. तर अशा प्रकारे दाबेली रेडी झालेली आहे. आता फक्त आपल्याला तिला काय करायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि ते पण आपल्या देशी तुपामध्ये. देशी तूप कसं असतं, खूपच छान. नो बेबी, थांब जरा. तुपाची टेस्ट वेगळीच असते. पहिली पप्पांना द्यायची. ते जर म्हटले छान झाली म्हणणारच. पप्पा कधी नाव ठेवत्या कोणत्या गोष्टीला. उतरायचं. बसून राहा. नो बेबी, थांब आता. तर अशा प्रकारे गावची बटर. शिला नाही केलं बाळा. नील गावठी तूप टाकलं. नील म्हणतो शिला केला मम्मा. शिला नाही बाळा. हो, तूप टाकलं. तर हे मी यात बुडवलेलं आहे आणि असं मी टाकलेलं आहे. आता मी काय करणार आहे, वरच्या साईडने थोडंसं तूप टाकणार आहे बरं का, कारण मी पाव थोडासा दाबणार आहे. बघू, दिसते तर छान आहे, टेम्पटिंग एकदम. काय वाटतं आम्ही? वाटते तर खरी चांगली होईल. कुरकुर वाजती का? गाईजला दाखवलं का नील कशा उभा राहिला? अशी तर एक तिसरा खेळाडू असा आहे. सगळा सेटअप तिसऱ्या खेळाडूचा. त्याची हाईट पल्लवीपेक्षा थोडीशी कमी आहे. नाव असताना सांगा, पण ठीक आहे. ठीक आहे.
इकडे गप्पानेवर गप्पाने चालू आहेत. नील नोआ फट्टा खायचा नाही खायचा ना, मग असं उद्योग करायचे नाही. हे बघा, अरे नील काय तू. चला बनवून घ्या सगळ्या, नंतर आता मग खाताना दाखवूयात. ए ठीक आहे. ए! कच्चं नाही खायचं बाळा. झालं तसं डोक्यावर पडला होता का? ऐ इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आता वापस पडला होता मला डोक्यावर. नो बेबी खायचं नाही हा. ठीक आहे, चला आपण खाताना भेटूयात गाईज. तर पहिल्या माणसाने पल्लवी अप्रूव्ह केली आहे, छान असा रिप्लाय दिलाय. पप्पा काय पल्लवीचा ऊर एकदम भरून आला असेल. ऊर भरण्यापेक्षा पप्पा मी केलेल्या गोष्टीला किंवा वहिनीने केलेल्या गोष्टीला कधीच असं नाव नाही ठेवतीये. सगळी रेडी झाली आहे. दाबेली तयार, एकदम सिंपल साधी रेसिपी. आमच्या मम्मीने घरचा मसाला केला म्हणून थोडीशी तकलीफ झाली, पण बाजारामध्ये सगळंच काही रेडीमेड भेटते, त्याच्यानुसार म्हणजे संध्याकाळच्या चहासाठी तुम्ही करू चहा शकता. केला का? चहा पण घेत नाही. नाही घेत नाही. आली दाबेली, आली दाबेली, आली. बसा 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 बसा. हे लाट नाही मारत, मांडी घाल. आम्ही कशी झाली आहे? खूपच सुंदर झाली. नक्की तुझ्या मनासारखी झाली. चल माझ्या पल्लवी तू मनासारखी टेस्ट कर झाली. आता. नाही आधी तुम्ही करा, आम्ही नाही, दरवेळेसचा तू- रोल आहे. दरवेळेस अजिबात नाही. नाही, आम्ही दरवेळेसचा रोल आहे. गाईज तुम्ही सांगा हे असं का माझ्यावर ही जबरदस्ती आहे? तर ट्रायल अँड एरर माझ्यावर होतोय आता. पप्पांवरती झालाय करून, आता आज तुमच्यावरती. तू खातो का बाळा? हा, तर आपण खाऊन बघूयात आता. हा पल्लवीने टेस्ट केला. पल्लवी कशी झाली? छान झाली. तरी काय कमी जास्त काय नाही, छान गाईजनी करताना काय थोडंसं अजून काळजी घ्यावी का काही? थोडस चिंचेकडं जरा लक्षात, किती आंबट आहे, किती गोड आहे चिंच. घरची आणि करत खजूर- असाल तर. हा, आणि खजूर वापरा, नाही तर मग गुळ वापरा. खजूर नसेल तर गुळ वापरा. शांत झाली आहे, थोडासा आंबट पण आहे, पण मस्त झाली. गिफ्ट्स किती 5 गिफ्ट्स झालेले आपल्याकडे. ते असं असतं की प्रत्येक जेवढ्या इयरचं होतं तेवढ्या इयरचे तेवढे गिफ्ट त्याला द्यायचे असतात. पण आम्हाला एकदा टॉयच्या दुकानात गेलं गेलं की मोह control होत आवरत नाही. नाही. 2 गिफ्ट मी माझ्यासाठीच घेतले होते, पण पल्लवीने घेऊन नाही दिले. है ना पल्लवी? हे छान आहे, हे आवडतील त्याला. ठीक आहे, संपायचा मग व्लॉग इथं आपण. हो, अशा प्रकारे आम्ही नीलसाठी बेड सजवलेला आहे. 12 वाजता आमचा कंप्लीट सजून झालेला आहे. आणि आता आता काय, आता तुम्ही म्हणता, मी तर म्हंटले आणा नीलला, तुम्ही म्हणताय सकाळच्या सकाळी ठीक आहे, चालतंय मग. तर व्हिडिओ आवडला असेल तर आता आज असणारे बड्डे, तर तो नेक्स्ट व्लॉगमध्येच कॅप्चर होईल. जर करता आलं तर ते पण, नाही तर रेकॉर्डिंग व्हॉइस ओव्हर असंच काहीतरी करावं लागेल. बट मी ट्राय करेल तो व्लॉग करायचा. काय पल्लवी तर बिझी असणार आहे नट्टापट्टा करण्यात, आहे की नाही? हां. तर असं आहे, बघूयात. मीच मोकळा माणूस आहे, तर झालं रेकॉर्ड तर करता येईल. चल बस झालं, करायचं बंद. हा. झोप आली आता. चलो गाईस, बाय बाय. व्हिडिओ भेटू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि झोपून घ्या. बाय. तोपर्यंत बाय बाय.